असा का बोलला. देव निघाला तिथून. देवाची भ्रमंती झाली आणि हा हा म्हणता म्हणता 17 मार्च 1966 चा दिवस उजेडला. वार गुरुवार होता. पाप मोचनी एकादशी. फाल्गुन वद्य एकादशीला मामांचा भंडारा कोलेवाडीमध्ये होतो आणि तो भंडारा तिथं होणार होता साधारणतः मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. बकरी सैनापती कापशी, कारण तो मार्ग होता निंगापुरामध्ये जाण्याचा. सांगत होता, नाही नाही म्हणलं देवा, मी आता गेलो ना आता आलो. आणि वसंत मुंबईला गेला. काम वाढत गेलं, तो तिथंच अडकला. यात्रेचा दिवस आला, सगळी तयारी झाली. आता घाटाची यात्रा सुरू करायची. हा प्रसंग होता. आता काय करायचं काय करायचं. निरोप दिला, अरे वसंत आला का वसंत आला का. वसंत आला नव्हता. मामा विचारत होता, अरे सकाळचे 8 वाजले 9 वाजले, यात्रेची वेळ जवळ येत चालली होती. आणि मग मामानं सांगितलं, हे माझ्या लेकरांनो बाळांनो, अरे तुडुंब गर्दी आहे, लाखोच्या संख्येनं मामांचं बसलेली आहे. आणि मामा पांढऱ्या शुभ्र घुंगडीवरती 2 पायावरती बसला होता. देव उठून उभा राहिला. देवानं कमरेवरती हात दिला आणि समजायला देव बोलू लागला, हे माझ्या लेकरांनो माझ्या बाळांनो, अरे वसंत बंदीकर संकेत होता तो उंडीचा आलाच नाही. बाळू धनगराची यात्रा आता सुरू व्हायचा येळ जवळ आलेला आहे. आता काय करावं. अरे कोण हाय का रे म्हणला मामा. हा घागर उचलून यात्रा सुरू करत. सगळी एकामेकाकडे बघत होती आणि एक वडेर नावाचा माणूस उठला आणि मामाला नमस्कार केला. त्या वेळेला माझा देव बोलला, हे वडरा, अरे एवढं सोपं हाय वय रे, हे काय तुला साधं सुद्धा काम वाटलं वय रे. अरे यो बाळू धनगराचा खोटा हाय, एकदा का बसला नव, अरे किती पिढ्या तो निघणारा नसतो. या बैस रे खाली. तो खाली बसला. लोकांच्या लक्षात आलं की हे काम सोपं नाही. वेळ जवळ येत असल्यामुळं मामानं समजावून नजर खाली आणि मामानं आवाज दिला. आप्पाच्या वाडीचा पुजारी होता. सत्यपा सांगितलं, हे सत्यपा उठ रे म्हणला. आणि मामानं त्याच्यावर 5 माणसं उठवली. ऐका, मामा काय करत होता तर समाधीच्या काळाची तयारी माझा देव करत होता. 5 माणसाला मामानं उठवलं आणि जसं 5 माणसांनी त्या घागरीला हात लावल्या बरोबर माझ्या देवानं कमर हात यात्रा दिली. नको वाटून पंचकमिटक यात्रा दिली आणि देव निश्चिंत झाला. यात्रा संपन्न झाली आणि मामांची बकरी कर्नाटकच्या भागाकडे मार्गस्थ झाली. हा म्हणता म्हणता कोलेवाडी संपली. सैनापती कापशी कोलेवाडी करत करत मामांची बकरी ओरनाल शेंद्रीच्या परिसरामध्ये होती. आणि मामांची बकरी आता मे महिन्यामध्ये आरभावेमध्ये जाणार होती. मे महिन्याचा शेवटचं 3-4 दिवस होतं. 31 मेला अमावस्या होती. कधीच असं काहीतरी होतं. आणि बापूसाहेब अवघडे सगळीकडे नाही सांगितलं अवघडे महाराज. आणि बापूसाहेब मगमुक्त झाला. सगळी भराभरी झाली. बिराड बांधलं गेलं आणि बापूसाहेब मगदूम आणि मामा आवाज दिला मामानं. मामा समोर आले. बापूसाहेब मगदूम. बापूसाहेब मगदुमांना मामानं हात जोडून नमस्कार केला. असा नमस्कार केल्या